सूर सूर नाही ते सुरी टोचल्यामुळे थोडं काय नाही झालं. अशी कशी बायको आहेस ग तू? माझ्यापासून गोष्टी लपवतेस सगळ्या? तुला याच्या आधी पण अटॅक आला हे का नाही सांगितलंस तुम्हाला? अच्छा, म्हणजे तुला एकटीला सोडून जायचं होतं का मला? असं कसं करू शकतेस मम्मा तू ग? मला तुझी कटकट बुणबुण आयुष्यभर पाहिजे डोक्याला, त्याशिवाय नाही जमत मला. परत जर असं केलंस ना, माझ्या इतकं वाईट नाही. हा आत्ताच सांगतो. नको, इकडे चो. मुली कुठे आहेत? रागवलात ना त्यांच्यावर? तुझी जी अवस्था झाली आहे ना, ही त्यांच्यामुळे झाली आहे. मग आपल्या पुरी आपल्याशी खोटं बोलल्या ग. मुली चुकल्या आहे खरं. मी पण चुकली ना. मी तर जास्त चुकली. म्हणजे बाबा साव, बाईने लग्नाला होकार द्यावा म्हणून किती हट्ट केला मी. माझ्या तब्येतीचं टेन्शन, या सगळ्यामध्ये मन मारून होकार दिला त्यांनी. आई बाप म्हणून हारलो आपण. बाई तिचं मन मोकळं नाही करू शकली आपल्या समोर. तिला काय हवंय हे तिच्या तोंडाने तिने कधीच आपल्याला सांगितलं नाही. तिला काय हवं असेल हे लहानपणापासून आपण ओळखत होतो ना. यावेळी नाही ओळखलं आपण, पण तिच्या बहिणींनी ओळखलं आणि तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या तिच्या बहिणी. आई वडिलांच्या विरोधात का असेना बहिणीच्या सुखाचा विचार केला. कुठे मिळतात अशी मुलं? आणि दुसरं बघायला गेलं तर जर का त्या बांदेकरशी आपल्या बाईचं लग्न झालं असतं तर आपण आपल्या हातून आपल्या मुलीच्या आयुष्याचे विचार पण नाही करवत मला. बरं झालं हे लग्न तुटलं. कदाचित स्वामींची सुद्धा हीच इच्छा असावी. अहो, नका ना रागवू आपल्या मुलींवर. तू जरा आराम कर.